भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा. या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 16 भगवंताचा विभूती विस्तार. आजची सकाळ उद्धवासाठी वेगळंच रूप घेऊन साकारली होती. एकतर रात्रीची निद्रा गाढ झाली होती. अगदी स्वप्नरहित शांततेत आणि रामप्रहाराच्या वेळी त्याला जाग आली. तेही डोळ्यावर कोणतंही सावट नसलेल्या अवस्थेत आली. तो प्रसन्नतेनं उठला. नित्य नैमित्तिक उरकता उरकता कालचेच विचार मनःपटलावर पुन्हा पुन्हा उमटत होते. भगवंत म्हणाले होते, ज्ञानसाधनेपेक्षा ध्यानसाधना श्रेष्ठ आहे. ध्यानाभ्यासातूनच ईश्वर तत्वापर्यंत पोहोचता येतं. ते ऐकता ऐकता आपलंही ध्यान कधी लागलं ते समजलं नाही. त्याला ते आश्चर्यच वाटलं. आज त्यानं वेगळाच विचार करून श्रीकृष्ण सदनात प्रवेश केला. भगवंत यायच्या आधीच तो त्याच्या स्वागतासाठी सज्ज झाला. सदनातील मंद मंद सुगंधानं त्याचं मन भारलं होतं. तोच श्रीकृष्ण महाराजांचं आगमन झालं. सेवकांच्या बरोबर उद्धवानंही भगवंतांना सविनय वंदन केलं. भगवंत प्रसन्न मुद्रेनं आसनस्थ झाले. सेवकजन निघून गेल्यावर भगवंतांनी सस्मित नेत्रकटाक्ष उद्धवाकडे टाकीत विचारलं, काय उद्धवा, तू ध्यानसाधनेत चांगलाच रमलेला दिसतोस. आजचा तुझा चेहरा अधिक प्रसन्न वाटतोय. उद्धवानं भगवंताकडे नुसतं पाहिलं. त्याचा होकार हा त्याच्या डोळ्यातून ओसंडत होता. श्रीकृष्ण देवांनी उद्धवाकडे पुन्हा पाहिलं आणि म्हणाले, उद्धवा, तुझ्या मनात काहीतरी खदखदतंय, खरं ना? देवानी आपलं मनोगत ओळखलं हे जाणून कोणतीही प्रस्तावना न करता उद्धवानं आपल्या मनातील विचार सांगायला सुरुवात केली. उद्धव म्हणाला, देवा, आज तुझा विभूती विस्तार जाणून घ्यायची इच्छा आहे. उद्धवाच्या बोलण्यानं आश्चर्यचकित होऊन भगवंत म्हणाले, उद्धवा, ध्यानाच्या अनुभवातून एकदम माझ्या विभूतीकडे कसा वळलास? ध्यान ही सर्वश्रेष्ठ साधना आहे हे तुला पटलं नाही का? उद्धव तत्परतेनं म्हणाला, देवा, असं कसं म्हणता? तुमचं ध्यान विवरण माझ्या अंतःकरणात खोलवर बिंबलंय. म्हणून तर मी ध्यानाचा अनुभव घेऊ शकलो. काल रात्रभर मी त्याच वलयात होतो. मग हा विभूतींचा विचार? श्रीकृष्णानं मध्येच विचारलं. त्यावर उद्धव म्हणाला, देवा, ध्यान हे निर्गुण साधन आहे. ह्यात कोणतेही तंत्रमंत्र नसल्यानं थेट अंतरंगाशी एकरूपता साधली जाते, हे अगदी सत्य आहे. मी त्याचा अल्पसा अनुभव घेतला आहे. मग भगवंत म्हणाले, पण देवा, सामान्य जन हे बाह्यरंगात रमणारे असतात. त्यांना निर्गुणाची वरकांती ओळख पण नसते. तेव्हा त्यांना ध्यान साधना कशी जमणार? त्यांना सत्तत्वाची ओळख व्हावी, गोडी लागावी म्हणून मनाला भावणारी एखादी विशिष्ट वस्तू, व्यक्ती समोर असेल तर ते त्या ओढीनं त्या सगुण रूपात रंगतील. मग हळूहळू सगुणातून निर्गुणाची ओळख त्यांना होईल. उद्धवानं एका दमात आपलं मन मोकळं केलं. भगवंत उद्धवाकडे पाहतच राहिले. उद्धव हा जाणता भक्त आहे. त्याची विचारणा ही स्वतःसाठी नसून सामान्य जनांसाठी आहे हे लक्षात आलं. ते मनात म्हणाले, उद्धव म्हणतो ते अगदी खरं आहे. अष्टौ प्रहर संसारात गुंतलेल्या जनांना ध्यानाची साधना कळणारही नाही आणि आकळणार पण नाही. भगवंतांना एकदम अर्जुनाची आठवण झाली. त्याला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. तेव्हाही त्यानं विभूती सांगा अशीच प्रार्थना केली होती. निर्गुण निराकाराची ओळख होण्यासाठी मानवी मन एका विशिष्ट स्तरावर यावं लागतं. मोहमयी मायेत रममाण झालेल्यांना ते शक्य नाही. माया हे केवळ मृगजळ आहे हे समजल्यावर पुढचं सर्व कळणार आहे. तोवर त्याच्यासमोर सगुण साकार त्याच्या मनबुद्धीला भावेल असंच रूप असायला हवं.
मग भगवंत उद्धवाला म्हणाले, उद्धवा, तुझं म्हणणं बरोबर आहे. खरं तर मी सर्व भूतमात्रात अंशरूपानं असतोच, परंतु विशेष रूपानं ज्या ज्या ठिकाणी माझं दर्शन होतं त्या माझ्या विशेष विभूती तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. आणि भगवंतानी आपला विभूती विस्तार सांगायला आरंभ केला. ते म्हणाले, उद्धवा, वस्तुतः ह्या ब्रह्मांडाचा मी एकमेव स्वामी आहे. परब्रह्म या नावानं तो संबोधला जातो. एकोहम बहुस्याम या प्रेरणेतून एकाचे 3, तिनाचे 5, 7 असं करत करत अनेक झाले. खरं तर या विश्वातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव मीच नटलो आहे. तरी सामान्यांना सहज लक्षात येईल अशा काही विशेष विभूतीत माझं स्वरूप साधकानं पाहावं. उद्धवा, ब्रह्मा, विष्णू, महेश हे प्रमुख 3 देव, इंद्र, आदित्यादी देवता हे सर्व मीच आहे. प्रजापती दक्ष, मुनिवर्यात कपिल, नारद तर भृगू ही माझीच रूप समज. प्रत्येक प्राणीमात्रात मी, गजात ऐरावत, अश्वात उच्चैश्रवा, पक्षात गरुड, सर्पात वासुकी ह्या माझ्या विभूती आहेत. धनवंतात कुबेर, भक्तजनात प्रल्हाद, कपिराज हनुमंत ह्याही माझ्या विभूती आहेत. राजर्षीत मनु आणि कामधेनू ह्या माझ्या विभूती आहेत. वृक्षात अश्वत्थ, ऋषीत वशिष्ठ, तीर्थात गंगा, जळात सागर ही माझीच रूप आहेत. यज्ञात ब्रह्मयज्ञ, व्रतात अहिंसा, योगात समाधी, विद्येत अध्यात्म, मासात मार्गशीर्ष, ऋतूत वसंत, नक्षत्रात अभिजित ह्या सर्व माझ्याच विभूती आहेत असं समज. उद्धवा, सारांशानं सांगायचं झाल्यास साधकाच्या ठिकाणी देहबुद्धी जाऊन जेव्हा आत्मबुद्धी प्रगट होते आणि जो सर्वज्ञानी असूनही लीन आहे, जिथं जिथं क्षमाशीलता दृग्गोचर होते, तसंच ज्याची नित्य सत्य वाचा असून जो अंतरी मौन झाला, सर्वात असून सर्वापासून निराळा राहण्याची कला ज्यानं आत्मसात केली, तो साधक माझीच विभूती आहे हे समजावं. उद्धवा, इतकंच काय, पण तूही माझीच विभूती आहेस. भगवंताच्या विभूती विस्तारात स्वतःच्या नावाचा समावेश ऐकून उद्धव मनोमन सुखावला. भारावलेल्या अवस्थेतच त्यानं भगवंतांना पदवंदन केलं. तोच भगवंतानी त्याला दोन्ही बाहूंनी आलिंगन दिलं. त्याचा भक्तिभाव अनावर झाला. त्याच्या लोचनातून तो पाझरत होता. जणू भगवंताच्या पायावर जलाभिषेक करत होता. त्याला बाहुपाशातून मोकळं करीत भगवंत म्हणाले, उद्धवा, चंद्र सूर्याचं तेज, जलातील रस, फुलातील सुगंध, शब्दातील भाव, इंद्रियांचे सर्व स्वाद, अंतरातून येणारा अनाहत नाद हे सर्व मीच आहे. उद्धवा, माझ्या विभूती किती आहेत म्हणशील तर त्या अगणित आहेत. अंगावरील रोम किंवा तारांगणातील नक्षत्र मोजता येत नाहीत. तसं माझ्या विभूतींचा विस्तार मला स्वतःलाच मोजता येत नाही. उद्धवा, मी मूलतः अनामिक, निर्गुण, निराकार असलो तरी कार्यासाठी सगुण साकार होतो हे खरं आहे, पण ते माझं शाश्वत स्वरूप नाही हे समजायला हवं. माझ्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन करताना जिथं वेदाची वाचा मौनावली, तिथं मानवी इंद्रियांना मी गोचर कसा होणार. परंतु शमदमादिक साधनेतून इंद्रियांचं नियमन करून जो माझ्याच चिंतनात चित्तवृत्तीनं स्थिर होतो, त्याला मी रमापती उत्कटतेनं जवळ घेतो. मनबुद्धी प्राणाचं समर्पण हीच माझी खरी भक्ती आहे. त्या दिशेनं जाण्यासाठी या विभूतींचं महत्त्व आहे. भगवंतांच्या ह्या विवेचनानं उद्धवाच्या मनात नवीन प्रश्नांची रांग उभी राहिली. सामान्य जन हे परंपरेत जखडलेले असतात. ही शृंखला नेमकी कोणती, कोणी निर्माण केली, कशासाठी, हे सर्व जाणून घ्यावं असं त्याच्या मनात आलं. मध्यान्नीच्या सूर्याचं अस्तित्व जाणवत होतं. भगवंतांची भोजनाची वेळ झाली हे उद्धवाला जाणवलं आणि याच वेळेला भगवंतांनी वाणीला विश्राम दिला. उद्धवानं भगवंतांना वंदन केलं आणि तो
प्रासादाच्या बाहेर पडला. याबरोबरच 16व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्या आपण पुष्प 17 चातुर्वर्णाचे धर्म गृहस्थाश्रम याचं वाचन ऐकणार आहोत. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुषी त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली या हाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.